अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, आता दत्त जयंतीनिमित्त आपल्याला सप्ताह चालू होणार आहे. 9 डिसेंबर ते 15 डिसेंबर या कालावधीमध्ये आपल्याला गुरुचरित्र पारायण करता येत नाही. त्यांच्यासाठी आणखीन मी तुम्हाला 2 सेवा घेऊन आलेल्या आहे. तर त्या सेवा केल्यानंतर आपल्याला बरेच प्रॉब्लेम जे आहेत ते आपले सॉल्व्ह होणार आहेत. कर्जमुक्तीसाठी जे आपल्या घरामध्ये चिडचिड असेल किंवा मुलं बाळं चिडचिड करत असतील किंवा आपल्या घरामध्ये खूप प्रॉब्लेम चालू असतील, तर त्याच्यासाठी आपल्याला आणखीन 2 सेवा ज्या आहेत त्या करायच्या आहेत. दत्त जयंतीनिमित्त आपल्याला सप्ताह चालू होणार आहे. त्या सप्ताहामध्ये आता बघा, बऱ्याच जणांचं असं झालेलं आहे की आता पारायण आपल्याला सप्ताहानिमित्त बऱ्याच जणांना असे पारायण करायचे होते, तर त्यांना बऱ्याच जणांना प्रॉब्लेम आलेले आहेत. जसं की सुतक पडलेलं आहे. मला 2-3 मेसेजसुद्धा आले की ताई आम्हाला सुतक पडलेलं आहे, आम्ही काय करावं. तर तुम्हाला आता ह्याच्यामध्ये सुतक पडलेलं आहे तर तुम्हाला कुठलंही पारायण तुम्हाला करता येणार नाही, तुम्हाला वाचन कुठलंही करता येणार नाही. पण त्या सप्ताहामध्ये तुम्ही 11 माळी दत्त महाराजांचा, श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करू शकता. एवढी सेवा मात्र तुम्ही करू शकता. आता ज्यांना तुम्हाला पारायण करता येतं, ज्यांना गुरुचरित्राचं पारायण करता येत नाही, त्यांच्यासाठी मी आणखीन एक तुम्हाला पारायण सांगणार आहे. ते कुठलं आहे आणि त्या ग्रंथाचं पारायण केल्यानंतर तुम्हाला काय काय तुमचं फळ मिळणार आहे ते सुद्धा तुम्हाला सांगते आजच्या व्हिडिओमध्ये. तर बघा, आणि आणखीन एक सेवा पण सांगणार आहे. त्या सेवेचं असं आहे की घरामध्ये खूप प्रॉब्लेम चालू आहेत. घरामध्ये मानसिक त्रास खूप वाढलेला आहे. ज्या ज्या व्यक्तींना असे त्रास होतात त्यांच्यासाठी, किंवा काही जणांना बघा बऱ्याच अशा बाहेरच्या बाधा असतील किंवा काही प्रॉब्लेम असतात घरामध्ये, असे खूप ज्यांना असे प्रॉब्लेम आहेत तर त्यांनी ही सेवा जरूर करावी. आता ह्या सप्ताहानिमित्त दत्त जयंती सप्ताह चालू होणार आहे. ह्या सप्ताहापासून तुम्ही ही अखंड सेवा तुमच्या जोपर्यंत प्रॉब्लेम संपत नाही तोपर्यंत केली तरी चालेल. ही सेवा अगदी साधी, सिंपल, सोपी आहे. तुम्हाला वाचन नाही या सेवेमध्ये, काही नाही. तुम्हाला औदुंबर सेवा म्हणतात त्याला. औदुंबराची सेवा करायची आहे तुम्हाला. औदुंबर, साक्षात औदुंबरा वृक्षाखाली आपल्याला दत्त महाराजांचा वास असतो. त्याच्यामुळे आपल्याला ही सेवा जी आहे ती अखंड करायची आहे जोपर्यंत तुमचा त्रास कमी होत नाही तोपर्यंत. तर बऱ्याच अशा व्यक्ती आहेत त्यांना काही मानसिक त्रास आहे. कर्ज खूप झालेलं आहे घरामध्ये. आणि कसं आहे, घरामध्ये कर्ज झाले की आपोआपच ताणतणाव वाढत जातो, घरातलं वातावरण बिघडतं, पती पत्नीमध्ये वादविवाद होत जातात. तर अशा खूप समस्या असतात. किंवा बाहेरचा सुद्धा आता काही जणांना बाहेरची बाधासुद्धा असू शकते. तर अशा खूप ज्या त्रासाला कंटाळलेले आहेत त्यांच्यासाठी मी ही सेवा सांगणार आहे की त्या सेवेतनं तुम्हाला पटकन असा मार्ग निघेल आणि तुम्ही ही सेवा, तुमचे जोपर्यंत प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत तुम्हाला ही सेवा करायची आहे अखंड. आता दर गुरुवारी केली तरी चालेल तुम्हाला ही सेवा. नसेल तर तुम्हाला ही औदुंबर सेवा जी देते ती सेवा तुम्ही 21 गुरुवार, 9 गुरुवार, 11 गुरुवार, 51 गुरुवार अशी तुम्ही ही सेवा करू शकता. आणि जर तुम्हाला रोज जमत असेल तरीसुद्धा तुम्ही रोज ही सेवा करू शकता. आता आपल्याला औदुंबर सेवा काय करायची आहे ते सर्वात अगोदर सांगते तुम्हाला. औदुंबर सेवा ही औदुंबर झाडाची म्हणजे औदुंबर वृक्षाची सेवा आहे. औदुंबर वृक्षाच्या खाली साक्षात दत्त महाराज ही वास करत असतात. दत्त महाराजांनी तपस्या केलेली आहे, तिथं साधना केलेली आहे. तर म्हणूनच तुम्हाला आपल्याला ही सेवा करायची आहे, औदुंबर सेवा. औदुंबर सेवेचे काही नियम नाही आहेत, काही नाही आहे. फक्त सकाळी तुम्हाला स्नान करून दर गुरुवारी, जर तुमच्या आसपास आजूबाजूला तुम्हाला औदुंबर वृक्ष असेल, कुठं घराच्या जवळ असेल किंवा शेतामध्ये असेल किंवा आजूबाजूला कुठंही असेल किंवा गार्डनमध्ये असेल तर तुम्हाला ही सेवा करायची आहे. आता प्रत्येकाला रोज जमेल असंच नाही. ज्यांना रोज जमत नाही त्यांनी फक्त दर गुरुवारी करायची आहे आपल्याला ही सेवा. दर गुरुवारी सेवा करत असताना आपल्याला फक्त पिवळी फुलं, एक तांब्यावर पाणी, थोडंसं साखर आणि तुपाचा दिवा एवढंच लागणार आहे आणि अष्टगंध लागणार आहे. ताट घ्यायचं आहे. एका ताटामध्ये तुम्हाला अष्टगंध घ्यायचा आहे, तुपाचा दिवा घ्यायचा आहे, पिवळ्या अक्षता घ्यायच्या आहे. पिवळ्या अक्षता तुम्ही हळदीने सुद्धा करू शकता, कुंकू टाकायचं नाही, फक्त पिवळ्या अक्षता करायच्या. पिवळी फुलं घ्यायची आहेत आणि तांब्यावर पाणी घ्यायचं आहे. तांब्यामधल्या पाण्यामध्ये एक पिवळं फूल, पिवळ्या अक्षता टाकायच्या आहेत आणि ते तांब्यातलं पाणी आणि ते तामंजी घेऊन आपल्याला पूजेसाठी जायचं आहे. पूजेसाठी गेल्यानंतर आपल्याला औदुंबराची पूजा करायची आहे. औदुंबराच्या पूजा करायच्या अगोदर आपल्याला ते तांब्यातलं पाणी जे आहे ते औदुंबराला व्हायचं आहे. औदुंबराला पाणी वाहिल्यानंतर औदुंबराला अष्टगंध लावून
जो अष्टगंध केशरी कलरचा असतो तो अष्टगंध लावून औदुंबराची पूजा करायची आहे. औदुंबराची पूजा केल्यानंतर पिवळं फूल, तुपाचा निरंजन जे आहे, जोडवातीचं तुपाचं निरंजन असावं. कधीही सिंगल वात त्याच्यामध्ये लावू नये. एका वातीपासून 2 वाती केलेल्या असेल ती निरंजन लावायची आहे. त्याच्यामध्ये तूप टाकायचं आहे, शुद्ध तूप, आणि निरंजनाने ओवाळायचं आहे. त्यानंतर आपलं जे आपण जे करतोय ना ते करत असताना आपले जे प्रॉब्लेम आहेत ते मनामध्ये ठेवायचा आणि जप करायचा दत्त महाराजांचा आणि ती पूजा करायची. पूजा झाल्यानंतर तुम्हाला 11 प्रदक्षिणा इकडे तिकडे न बोलता तुम्हाला शांत असं मनाने आतमध्ये आपण जप चालू ठेवायचा दत्त महाराजांचा कुठलाही जप चालू शकतो तुम्हाला. त्याच्यात मग तुम्हाला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हा सुद्धा केला तर चालतो, किंवा दिगंबरा श्री पादवल्लभ दिगंबरा हा जरी केला तरी चालतो. आणि अशा तुम्हाला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. 11 प्रदक्षिणा घातल्यानंतर तुम्हाला तिथे थोडा वेळ बसायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला दत्त महाराजांचा जप करायचा आहे. आता जर सकाळी आंघोळ केल्यानंतर आपली नित्य देवपूजा घरातली आटपायची, कुठल्याही कामाला कशालाही हात न लावता आपली देवपूजा आटपायची आणि त्यानंतर आपल्याला ही सेवा करायची आहे. मग आता प्रत्येकाला रोज जमलं असंच नाही, बरेच प्रॉब्लेम असतात घरामध्ये, त्यामुळे तुम्ही दर गुरुवारी ही सेवा करू शकता. असे तुम्हाला 9 गुरुवार, 11 गुरुवार, 21 गुरुवार असं तुम्हाला ही सेवा करायची आहे. औदुंबर सेवा म्हणतात ह्या सेवेला. त्यानंतर आपल्याला जप करायचा आहे. जप झाल्यानंतर औदुंबराच्या गुळाची आपल्याला ती माती म्हणजे भस्म म्हणतात आपण, ती घेऊन यायची आहे. माती ती देवघरामध्ये आपण घेऊन यायची, एका डबीमध्ये आपल्या देवघराच्या ठिकाणीच ठेवायची. देवघराच्या ठिकाणी काय ठेवायची, जेणेकरून आपल्याला इकडचा तिकडचा हात लागू नये, देवघरामध्ये सुरक्षित राहते म्हणून आपल्याला देवघरामध्ये ठेवायची. रोज सकाळी आपल्याला ती न चुकता आपली थोडीशी जिभेवर ठेवायची, कपाळाला लावायची, घरातल्या सर्वांना लावायची आणि थोडीशी जिभेवर सगळ्यांनाच खायला द्यायची. म्हणजे एक हे द्यायचं, बघा आपल्याला गाणगापूरचा भस्म तुम्हाला माहिती असेल तर तो कसा असतो, तर तसं भस्माचा डोंगर माहिती असेल तर त्या ठिकाणून बघा तिथून सुद्धा आणतात बघा. तर ही आपल्याला औदुंबराच्या वृक्षाच्या खालची आणायची आणि ती थोडीशी जिभेवर ठेवायची, कपाळाला लावायची, दत्त महाराजांचं नामस्मरण करत राहायचं. तुमच्या ह्या प्रॉब्लेममधून तुमची लवकरच सुटका होईल. तर ही एक सेवा झाली तुम्हाला तुमच्या घरातल्या प्रॉब्लेमसाठी औदुंबर सेवा. आता आपल्याला सप्ताहानिमित्त म्हणजे दत्त जयंती सप्ताहानिमित्त तुम्हाला आणखीन एक पारायण करायला मी तुम्हाला सांगणार आहे. तर ते पारायण कुठलं आहे, तर श्रीपाद श्री वल्लभ ग्रंथाचे पारायण करायचं आहे. बघा श्रीपाद श्री वल्लभ ग्रंथाचे पारायणाने सुद्धा बरेच आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. आणि दत्त जयंतीनिमित्त सप्ताह 9 डिसेंबर ते 15 डिसेंबर या कालावधीमध्ये आपल्याला हे पारायण करायचं आहे. सकाळी पहाटे 4ला उठून आंघोळ करून देवपूजा करून जर आपण हे पारायण केलं तर त्याचं फळ आपल्याला खूप जास्त पटीनं मिळणार आहे. सकाळी पहाटे 4ला उठायचंच. पहाटेच्या वेळेस आपली देवपूजा केलेली, आपले पारायण केलेलं, आपली पोथी जी आपण करतो, वाचतो, नाम जप देवपूजा ही डायरेक्ट देवापर्यंत पोहोचते सकाळच्या कालावधीमध्ये. म्हणजे बघा पहाटे 4 ते 5:30 या दरम्यान आपण जी सेवा करू, 3:30 ते 5:30पर्यंत या दरम्यान जी आपण सेवा करतो सकाळची, ती सेवा आपल्या डायरेक्ट आपल्या देवाशी म्हणजे आपल्या ज्यांची सेवा करतो त्या देवापर्यंत डायरेक्ट पोहोचते. म्हणजे आपल्या दत्त महाराजांपर्यंत डायरेक्ट आपली सेवा रुजू होणार आहे. म्हणून आपल्याला या कालावधीमध्ये सेवा करायची आहे. जर आपल्याला या कालावधीमध्ये सेवा करता येत नसेल तर तुम्ही तुमच्या वेळेनुसार, तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार तुम्ही कधीही करू शकता. एवढंच की 12 ते 12:30 या दरम्यान आपल्याला ही सेवा करायची नाही, आपल्याला हे पारायण वाचायचं नाही. तर त्यावेळेस आपण जर आपल्याला 9 ते 10 9 वाजता, 10 वाजता, 8 वाजता आपल्याला या दरम्यान जरी करता आली तरी करायची. त्यानंतर दुपारी 1च्या नंतर तुम्ही 5 वाजेपर्यंत, 6 वाजेपर्यंत कधी करू शकता किंवा संध्याकाळी करू शकता, तिन्ही सांजेच्या वेळेस. पण ज्यावेळेस आपण सकाळची सेवा करतो डायरेक्ट आपण आंघोळ केल्यानंतर, आपली पूजापाठ झाल्यानंतर आपलं मन पण फ्रेश असतं, आपला दिवस पण म्हणजे दिवसाची सुरुवात इतकी सुंदर होते. त्या टायमिंगमध्ये, त्या ह्याच्यामध्ये जर आपण कुठलीही सेवा करू, कुठलंही पारायण करू, पूजापाठ करू तर ती खूप म्हणजे फ्रेश मूडने आणि आपण आपलं मन पण खूप छान असतं, आपलं प्रसन्न असतं. पहाटेची वेळ असते, वातावरण खूप चांगलं असतं, शांत असतं. त्यामुळे आपल्याला हे
पारायण पोथी वाचलेली खूप चांगली असते. दिवसभरामध्ये आता तुम्ही तुमच्या वेळेनुसार तुम्ही कधीही करू शकता हे पारायण, तुम्ही ही पोथी वाचू शकता. मग ती संध्याकाळी असो किंवा दुपारची, फक्त 12 ते 12:30 या दरम्यान आपल्याला पोथी वाचायची नाही. तर त्यानंतर तुम्ही ही पोथी वाचू शकता. तर आता तुम्हाला पोथी वाचायचे नियम सांगते आणि तुम्हाला पूजा कशी मांडायची ते सांगते. तर तुम्हाला पूजा आपली साधी सिंपल, जशी आपण गुरुचरित्राची पूजा मांडतो तशीच आपल्याला पूजा मांडायची आहे. तर पूजेमध्ये आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांचा, दत्त महाराजांचा असा एक फोटो असेल तसा फोटो घ्यायचा आहे. तो पूजेमध्ये ठेवायचा आहे पाठीमागे एकदम. आणि त्यानंतर आपल्याला मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक करून तुम्ही मूर्तीसुद्धा ठेवू शकता. पण ती पूजा आपल्याला 7 दिवस उचलायची नाही. फोटो असेल तर फोटोसुद्धा पूजेमध्ये ठेवू शकता. पूजा ही आपल्याला रोजच्या रोज ती फक्त फुलं बदलायची असतात, पूजा उचलायची नाही. जशी आपण गुरुचरित्राची पोथीची जशी आपण पूजा मांडतो तशीच सेम पूजा मांडायची आहे. एक कलश घ्यायचा आहे. कलशामध्ये हळदी, कुंकू, अक्षता टाकून 5 विड्याची पाने आणि त्याच्यावरती एक नारळ ठेवून कलशाची पंचोपचारे पूजा करायची. त्यानंतर आपल्याला मूर्ती असेल तर मूर्तीची सुद्धा आपल्याला पंचोपचारे पूजा करायची. पंचामृताने अभिषेक घालून मूर्तीची पूजा करायची. खाली पिवळं किंवा भगवं वस्त्र चौरंगावरती अंथरायचं आहे. मग पोथी ठेवायची आहे. तुम्हाला पोथी तिथं ठेवायची नसेल तर तुम्ही पोथी ठेवायचं जे असतं ते मिळतं त्याच्यावरती तुम्ही पोथी ठेवू शकता, किंवा एक खाली सेपरेट पाट बांधून त्याच्यावरती सुद्धा तुम्ही पोथी ठेवू शकता. पोथी ही 7 दिवस हलवायची नाही, फक्त पानं बदलत राहायची आपल्याला. पोथी जागेवरच ठेवायची. पोथी उचलून तुम्ही दुसरीकडे ठेवायची नाही. पूजासुद्धा अशा ठिकाणी मांडा की जेणेकरून दिवसभरामध्ये तिथं कोणीही गेलं नाही पाहिजे. अशा ठिकाणी तुम्ही पूजा मांडा की बाहेरच्या व्यक्तीची नजर पडली नाही पाहिजे, किंवा आपण सुद्धा बाहेर येता जाता आपली हे नाही झालं पाहिजे. अशा ठिकाणीच तुम्हाला पूजा मांडायची आहे. म्हणजे आपले सगळ्यात महत्त्वाचं ठिकाण जे असतं ते देवघराच्या तिथे ते असतं. तिथे कोणी दिवसभरामध्ये शक्यतो आपल्याशिवाय जातच नाही असं. तर ते ठिकाण देवघरच असतं. तर तिथे तुम्ही पूजा मांडू शकता. आणि जर आता तुम्हाला पूजा मांडायची नसेल, जर तुमचं घर छोटं असेल, जर तुम्हाला पूजा मांडू शकत नाही, काही जणांचे 1-2च रूम असतात, मग तिथेच किचन असतं, तिथंच हॉल असतो, तेच तुमचे बेडरूम पण असते, तर अशा लोकांनी पूजा नाही मांडलं तरी चालेल. आपल्या देवघराच्या ठिकाणी फक्त ग्रंथपाठावरती मांडायचा. आणि रोज आपल्याला ज्यावेळेस आपण पोथी वाचायला बसतो खाली आसन घ्यायचं आहे, ग्रंथाची पूजा करायची, एक फूल व्हायचं, अगरबत्ती ओवाळायची, दर्शन करायचं आणि पोथीला वाचायला सुरुवात करायची. तर ही एक साधी सिंपल हे आहे. ज्यांना पूजा मांडायची नाही तर त्यांनी अशी सुद्धा तुम्ही हे पोथीचे पारायण करू शकता. आता पूजा का मांडायची मी ते तुम्हाला सांगते, आणि पूजा नाही मांडायचं तर तेच पण तुम्हाला सांगते. पूजा मांडायची ज्यावेळेस आपण कुठलंही पारायण, दत्त महाराजांचं गुरुचरित्राचं पारायण असो, श्रीपाद श्री वल्लभ ग्रंथाचं पारायण असो, तर दत्त महाराज म्हणजे त्या सप्ताहात पारायणाच्या काळामध्ये एकदा तरी आपल्या घरी येऊन जातात. मग ती वेळ कुठलीही असेल, पहाटेची असेल किंवा रात्री मध्यरात्रीची असेल, दिवसाची असेल, कधीही दत्त महाराज एकदा तरी सप्ताहामध्ये आपल्या घरी येऊन जातात. त्याच्यामुळे आपल्याला पूजा मांडायची असते. पूजा मांडत असताना पूजा ही स्वच्छ, म्हणजे आजूबाजूला स्वच्छता असावी, खूप चांगलं म्हणजे असं वातावरण मंदिरामध्ये असावं, देवघरामध्ये असावं, अशी व्यवस्थित अशी म्हणूनच आपल्याला पूजा मांडून, की जेणेकरून दत्त महाराज जर आपले आले तर दत्त महाराजांचं म्हणजे त्यांना ते आपली भक्ती पाहून आपल्यावरती हे आले पाहिजे, असं असलं पाहिजे. म्हणून अशी आपल्याला पूजा मांडायची असते. खूप गर्दीचं ठिकाण असेल किंवा खूप आपल्या किचनमध्ये राडा असेल, किचनमध्ये देवघर असेल, तर तुम्ही पूजा नाही मांडली तरी चालेल. फक्त तुम्ही ग्रंथ मांडा आणि ती ग्रंथ मांडून तुम्ही त्या ग्रंथाची विधिवत सकाळी रोजची पूजा करूनच तुम्हाला पारायणाला सुरुवात करायची आहे. आणि आता तुम्हाला मी सांगितलेलं आहे की तुम्हाला हे कसं पूजा कशासाठी मांडायची आहे. तर आपल्या सप्ताहामध्ये गुरुचरित्राचं पारायण असो किंवा श्रीपाद श्री वल्लभ ग्रंथाचं पारायण असो, तर या काळामध्ये आपल्या घरी दत्त महाराज हे साक्षात येऊन जातात. आणि पारायणाची सांगता म्हणजे आपल्याला पारायणाच्या शेवटच्या दिवशी काय करायचं आहे बघा. दत्त महाराजांना जो नैवेद्य आवडतो तो नैवेद्य घे, जसे की घेवड्याची भाजी, चपाती, पिवळा भात, पिवळा शिरा, असा तुम्हाला नैवेद्य करायचा आहे. आता नैवेद्य आणि रोजसुद्धा आपल्याला साखरेचा, फळांचा, कशाचा का होईना, केळी असेल, सफरचंद असेल, कुठलंही पिवळं फूल, पिवळं फळ
आपल्याला याचा नैवेद्य फळांचा दाखवायचा आहे दत्त महाराजांना. शक्यतो आपल्या घरामध्ये पाणूक होत असेल तर आपण रोजचा रोज ताजा नैवेद्य करून दाखवू शकतो. म्हणजे महिन्याची जर आपल्या घरामध्ये नेहमी पाळणूक होत असेल तर दत्त महाराजांना, कारण ह्या बाबतीत थोडंसं कडकच नियम आहेत आपले. तर तो नैवेद्य आपल्याला ज्यावेळेस आपण तिथं पोथी वाचणार असेल तर त्यावेळेस रोज आपली पोथी वाचून झाली की आपल्याला आरती करायची आहे. सकाळ संध्याकाळ धूप दीप घरामध्ये झाला पाहिजे पारायण काळामध्ये, आणि नित्य रोजसुद्धा झाला पाहिजे. अखंड दिवा जो आहे तो सुद्धा तुम्हाला लावायचा आहे. आणि ज्यावेळेस आपण पोथी वाचायला बसतो त्यावेळेस आपल्याला तुपाचा दिवा, एक छोटीशी निरंजन जी आहे ती प्रज्वलित करून ठेवायची आहे. 3 अगरबत्त्या लावायच्या आहेत आपल्याला. दत्त ब्रह्मा विष्णू महेश या नावाने आपल्याला ह्या 3 अगरबत्त्या लावायच्या असतात. ती रक्षासुद्धा आपल्याला रोजची कपाळाला लावायची असते, इथे लावायची असते. 1 मिनिट. तर घरी बनवलेलाच नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे. आणि जर तुमच्या घरामध्ये असे प्रॉब्लेम असतील, तुम्ही महिन्याची पाळणूक घरामध्ये करत नसाल किंवा आता तुम्ही महिन्याची साफसफाई सगळं व्यवस्थित केलेलं असेल तरी सुद्धा तुम्हाला हरकत नाही घरचा नैवेद्य दाखवायला. नाही तर आपल्याला फळांचा नैवेद्य दाखवायचा आहे. रोज आरती करायची आहे आपलं वाचन झाल्यानंतर. तर असे काही नियम आहेत. आणि त्यानंतर आपल्याला सांगता, ज्या दिवशी आपण पारायणाचा शेवट आहे तर त्या दिवशी आपल्याला पुरणपोळीचा नैवेद्य किंवा कुठलाही गोडाचा नैवेद्य बनवायचा आहे आणि तो आपल्या दत्त महाराजांना दाखवायचा आहे. तर आता तुम्ही लहान श्रीपाद श्री वल्लभ ग्रंथाचं पारायण असेल तर तुम्ही 3 लहान मुलंसुद्धा जीव घालू शकता. लहान छोटी छोटी बालकं असतात 12 वर्षापर्यंतची, तर त्यांनासुद्धा तुम्ही 3 बालकांना जेवू घालू शकता ह्या पारायणाच्या सांगते दिवशी. आणि त्यांना असं मस्त असा अष्टगंध चंदनाचा टिक्का लावून त्यांची पूजा करून, म्हणजे पाय वगैरे धुवून त्यांचा व्यवस्थित असा मान सन्मान करायचा. जसे की आपले ब्रह्मा विष्णू महेशच आपल्या घरी आलेले आहेत अशा पद्धतीनं त्यांचा मान सन्मान करायचा आणि पारायणाची सांगता करायची. किंवा तुम्हाला एखादी जोडी जीव घालायची असेल, तुमच्या इच्छेने जे तुम्ही घालायचं असेल ते करू शकता. नसेल तर तुम्ही दत्त महाराजांना नैवेद्य दाखवून तुम्ही घरातले भोजन करू शकता. असं सुद्धा केलं तरी चालतं. आणि बालकं जेवू घातली तरी चालतं किंवा झोडपं एखादं जेवू घातलं तरी सुद्धा चालतं. किंवा तुम्हाला हे सगळं काहीच जमत नसेल तर तुम्ही आपला तुमचा नैवेद्य दाखवा रोज जसा नैवेद्य दाखवतो तसा. किंवा तुम्ही जी घरामध्ये काही बनवलेलं असेल, घेवड्याची भाजी असेल, चपाती असेल, साधाचं वरण भाताचा म्हणजे तो जो रोज नेहमी तुम्ही जेवणामध्ये बनवता तो जरी तुम्ही नैवेद्य बनवला तरी चालणार आहे. तर हा नैवेद्य तुम्ही बनवून दत्त महाराजांना दाखवा. आणि त्यानंतर तुम्हाला म्हणजे कोणालाही तुम्हाला जेवू घालायचं तुम्हाला हे होत नसेल तर तुम्हाला सांगते, कोरडा शिधा एखाद्या मंदिरामध्ये किंवा एखाद्या ब्राह्मणाला किंवा एखादं गरीब कुटुंब असेल त्या कुटुंबामध्ये तुम्ही तो कोरडा शिधा जो आहे तो नेऊन देऊ शकता. जेणेकरून आता कोरडा शिधा तुम्हाला किती द्यायचा आहे ते पण सांगते तुम्हाला. एका घरामध्ये 4 ते 5 माणसं असतात, 4 ते 5 लोक असतात, त्यांचं जेवण होईल एवढा तरी तुम्हाला शिधा द्यायचा आहे. तुम्ही असं मुठभर धान्य देऊ शकत नाही तुम्हाला. शिधा म्हणजे कमीत कमी पावशर तरी त्या कोरड्या शिध्यामध्ये असू शकतं. मग ते ब्राह्मणाला द्या, तुम्ही एखाद्या कुटुंबात द्या किंवा एखाद्या मंदिरात नेऊन द्या जवळपास असेल तिथं. जर तुम्हाला स्वयंपाक पाणी किंवा तुम्हाला बाकीच्या काय कारणास्तव तुम्हाला जमत नसेल तर तुम्हाला कोरडा शिधा द्यायचा आहे. तर अशा पद्धतीने शेवटच्या दिवशी ग्रंथाची आपल्या सांगता करायची आहे आपल्या पारायणाची. दत्त जयंती दिवशी म्हणजे दत्त जयंतीनिमित्त तुम्हाला सांगितलेलं आहे. किंवा तुम्ही इतरही तुम्ही कधीही ते पारायण केलं तरी तुम्हाला अशी सांगता करायची आहे हे सांगितलेलं आहे. आता आपल्याला ह्या सप्ताहात करायचं आहे तर दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला आपल्या पारायणाची सांगता होणार आहे. तर त्या दिवशी आपल्या घरामध्ये गोडधोड नैवेद्य करावा आणि छान अशी पूजा दत्त महाराजांची त्या दिवशी करून तुम्हाला दत्त महाराजांचे कुठं तुमच्या आजूबाजूला श्री स्वामी समर्थ महाराजांचं दत्त महाराजांचं मंदिर असेल तिथं तुम्ही मंदिरामध्ये जावं दर्शनासाठी. छान असं दर्शन घ्यावं दत्त महाराजांचं. संध्याकाळी 6 का 6:30च्या दरम्यान बघा दत्त महाराजांचा पाळणा असतो, नाव ठेवलं जातं. असे मंदिरामध्ये असे कार्यक्रमसुद्धा साजरे केले जातात. आता आम्ही जायचो त्या ठिकाणी कार्यक्रम असतात मंदिरामध्ये. तर अशा आपल्याला ही सेवा करायची आहे दत्त जयंतीनिमित्त. तर चला, तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि एक कमेंट करायला विसरू नका, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अशी एक कमेंट करा. आणि
आजच्यासाठी एवढंच होतं. आजची सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी, दत्त महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओला इथंच थांबवते. भेटूया आपण उद्याच्या छानशा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.